खोबरं, याच्यामध्ये ओलं खोबरं घेतलं तरीही चालेल, लसूण, छोटा तुकडा अद्रक, 3 लहान कांदे, 3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, एक मोठा कांदा जो आपण फोडणीसाठी घालणार आहोत, कढीपत्ता, जिरे 1 चमचा घेतलेला आहे, मोहरी 1 चमचा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ आणि कसुरी मेथी. ही 2 चमचे तूर डाळ, 2 चमचे मूग डाळ आणि 2 चमचे मसूर डाळ. बस एवढं साहित्य लागते. हा जरा पोह्याच्या चमच्यापेक्षा थोडा मोठा चमचा आहे, मी हे 2 चमचे घेतलेले आहे. हे बघा, जो मोठा कांदा आहे तो आपल्याला फोडणीसाठी कट करून घ्यायचे आणि जे 3 कांदे आहेत ते आपण भाजून घेणार आहोत. आता आपण ह्या डाळी सगळ्या मिक्स करू आणि स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घेऊ आणि शिजायला लावू. 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आता आपण मस्तपैकी याचं पाणी काढून दुसरं चांगलं पाणी टाकून व्यवस्थित शिजायला लावू. आता इकडे 3 कांदे जे छोटे छोटे घेतले होते ते मस्तपैकी जाळीवर मी भाजून घेत आहे. डायरेक्ट गॅसवर नका ठेवू, डायरेक्ट असं जाळीवर ठेवा. एक मोठा कांदा तुम्ही कट करून घेतलेला आहे आणि थोडंसंच खोबरं घेतलेलं आहे, ते पण आपण थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे. बघा, अशा पद्धतीने भाजून घ्या. जास्त काळं नका करू, असं ओबडधोबडच फक्त लालसर करून टाका. आता मिक्सरमध्ये मी खोबरं टाकलेलं आहे, थोड्याशा 2-4 मिरच्या घातलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या आणि कांदे घातलेले आहेत. वरची सालपट काढायची, जास्त काळा पण नाही होऊन द्यायचा आणि कोथिंबीरच्या थोड्याशा काड्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता टाकला आहे, तुम्ही बघू शकता. लसूणही टाकून झालेला आहे आणि एवढं अद्रक टाकायचं आणि मस्तपैकी हे बारीकरित्या वाटून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही वाटून घ्या. आणि इकडे डाळ शिजलेली आहे, ती जरा थोडीशी चमचीच्या साह्याने मस्तपैकी अशी मिक्स करून घ्या आणि थोडंसं पाणी टाकून घ्या. पाण्यात पण मिक्स करून घ्या, म्हणजे आपल्याला फोडणी झाली की त्याच्यामध्ये डाळ टाकता येईल. अशा पद्धतीने ही डाळ बारीक झाली पाहिजे. बघा, चला तर मग आता आपण फोडणी देऊया. हे बघा, आता कढईत जरा 4 चमचे तेल घातलेलं आहे. शिंपी आमटीसाठी जरा जास्त तेल लागतं, म्हणजे तरी खूप सुंदर येते. आता आपण कढीपत्ता घातलेला आहे, नंतर मोहरी आणि जिरे घालणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने जिरे मोहरी तडतडली की लगेच जिरे टाका. अगोदर जिरे टाकले की जिरे जरा कडवटपणा होतो आणि पटकन जळून जाते. मेन म्हणजे ह्याला फोडणी खूप व्यवस्थित दिली पाहिजे. आता कांदा टाकून घेतलेला आहे, कांदासुद्धा लालसर करा. फोडणी द्यायला कोणीही देऊ शकतं, परंतु फोडणी देताना जे लक्ष घालून फोडणी देतात, बारकावा बघतात, तरच भाजी छान होते. त्यामुळे तुम्ही बारकाईने पहा आणि अशीच भाजी तयार करा. आता कांदा थोडासा लालसर झालेला आहे, तर हळद टाकलेली आहे, लाल तिखट 1 चमचा टाकलेला आहे आणि गरम मसाला टाकणार आहोत. घरगुती गरम मसाला टाका तुमच्याकडे असेल तर, आणि मटन मसाला किंवा चिकन मसाला जर असला तर तो टाका. जवळजवळ मी हा 1.5 चमचा मटन मसाला टाकलेला आहे आणि धना पावडर आणि ही कसुरी मेथी टाकलेली आहे. हे बघा, आता मस्तपैकी ह्या तेलामध्ये व्यवस्थित ती मिक्स करून घ्या, म्हणजे तरी पण खूप छान येते. आता जे आपण मसाला वाटून ठेवला होता ना, तो टाका आणि तोही छानरित्या परतून घ्या. भाजून घेतलेलाच आहे, पण आपण लसूण अद्रक कढीपत्ता हा भाजलेला नव्हता, आपण तो तसाच टाकलेला होता. त्यामुळं मसाल्यात हा परतून घेतला की ह्याची टेस्ट पण खूप छान येते. हे बघा, अशा पद्धतीने, आणि चांगलं तेल सुटलं पाहिजे. आणि जेव्हा आपण डाळ शिजलेली आता टाकणार ना, तर पहिल्यांदा थोडंसं पाणी टाकायचं, डाळीचंच पाणी टाकायचं. हे बघा असं, आणि परत परतून घ्यायचं. एकदमच डाळ कढईमध्ये टाकू नका, म्हणजेच मसाला जो आपण मिक्स करतो त्याच्यामध्ये टाकू नका. असं थोडी थोडी डाळ टाकूनच आपण परतून घेणार आहोत, म्हणजे तरीची बघा लेवल कशी छान वाटते, तरी आहे तशी राहते. आता आपण जवळजवळ चांगला मस्तपैकी तरी आलेली आहे. आता आपण डाळ टाकून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने पहिल्यांदा डाळीचं वरचं पाणी असेल ना ते टाकत राहायचं, सारखं मस्तपैकी परतून घ्यायचं आणि नंतर ना डाळ टाकायची आणि तीही व्यवस्थित परतून घ्यायची. जवळजवळ ही आमटी आपली 1 लिटरची आमटी होणार आहे. आता आपण तेच भांडं जरा पाण्यामध्ये हिसळून ते घेणार आहोत आणि ते टाकलेलं आहे. आता परत मी अजून एक पाणी टाकणार आहे, म्हणजे जवळजवळ 1 लिटर पाणी ही बरोबर मात्रा होती, कारण की आपल्याला ही घट्ट नाही पाहिजे, आपल्याला ही पातळ पाहिजे. अशा पद्धतीने चांगली मिक्स करायची. गॅसच्या हाय फ्लेमवर एक मोठी उकळी येऊन द्यायची आणि नंतरनं गॅस लो फ्लेमवर करायचा आणि झाकण ठेवायचं. बरोबर तरी व्यवस्थितपणे येणार.
आता मी परत पाणी टाकलेलं आहे, कारण की मी 1 लिटर मोजूनच पाणी घेतलेलं होतं. हे बघा अशा पद्धतीनेच लेंथ पाहिजे. आता उकळी आली, चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आता उकळी येऊस्तर 10 मिनटं थांबू आणि मी तुम्हाला दाखवते. थोडीशी कोथिंबीरही टाकलेली आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही आमटी तयार केली तर तुम्ही कधीही बाहेर येऊन विकत आणणार नाहीत. शिंपी आमटी आहे. लेंथ पण बघा कशी आहे. अशा पद्धतीनेच पातळ करायची, जास्त घट्ट झाली नाही पाहिजे. बघा उकळी आलेली आहे आणि तेलाचं तवंगसुद्धा वरती आलेलं आहे. घरामध्ये या शिंपी आमटीच्या मसाल्याचा इतका वास छान येत होता की असं वाटलं की लगेच जेवायला बसावं. आणि खूप मस्तपैकी तरीही आलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा शेवटपर्यंत तरी राहते, त्यामुळे तेल जरा ह्या आमटीला जास्तच लागतं. आता आपण परत मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता आपण वाढून घेऊ. हे बघा एवढी लेंथ घ्या तुम्ही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असतात तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकनची घंटी वाजवायला विसरू नका, म्हणजे माझ्या रोजच्या रेसिपी तुमच्यापर्यंत येत राहतील, पोचत राहतील. आणि माझे व्हिडिओ तुम्ही मनापासून पाहता याबद्दल तुमच्या सर्वांची मी मनापासून आभारी आहोत. त्यातमध्ये भाजके शेंगदाणे किंवा खारे शेंगदाणे, पापड, सॅलेड ह्या गोष्टी प्लेटमध्ये वाढू शकता. चला मग भेटू आपण उद्याच्या रेसिपीमध्ये. बाय.